माननीय श्रीनाथ बिमले साहेब, तुम्ही ओपन चिन्हावर निवडणूक लढवा आणि माझं चिन्हही तुम्ही निश्चित करा आणि ही खरी निवडणूक जेव्हा होईल लोकांचा कल लक्षात येईल की निवडणूक हे पैसे कमावण्याचे साधन नसून ती माझ्या समाजसेवेची सुरुवात आहे असं लिहिण्यामागं आपला नेमका काय हेतू आहे? नगरसेवक हा फक्त वर्गणीपुरता मर्यादित नसतो. तुमच्या कार्यक्रमाला वर्गणी मिळाली म्हणजे तो नगरसेवक तुमच्या कामाचा असं नसतं. आणि आपलं जे मैत्री फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही आजवर काय काय कामं केली तिकडे? वस्तीचं वातावरण मी लहानाचा मोठा होऊन आता मला वाटते 20 वर्षाचा काळ गेला त्या सगळ्या गोष्टीला. या 20 वर्षाच्या काळामध्ये काहीच बदल नाही घडले. धनशक्ती आणि जनशक्ती अशी जर लढत झाली तुमच्या प्रभागातील निवडणूक कशी असेल? म्हणजे पराभव हा कोणाचाही होऊ शकतो. म्हणजे अगदी अगदी आत्ता पाहिलं तुम्ही तर 45 वर्ष सत्तेत असून संग्राम थोपटेंचा पराभव होऊ शकतो. पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत त्यांचा पराभव होऊ शकतो. त्या लोकांनी जर तुम्हाला आशीर्वाद दिले तुमच्या डोळ्यासमोरचं काय विजन आहे? शिवसेनेचे नेते वसंततात्या मोरे त्यांच्यामुळं मला ती संधी मिळाली आणि त्यांच्या पुढाकाराने मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. अक्षयजी, तुम्ही तुमचे जे प्रभागातले मतदार आहेत त्यांना तुम्ही नेमकं काय आव्हान कराल? अक्षरशः गटराचं पाणी येतं पियाच्या नळाला. की निवडणुकीला तुम्ही पैसा कुठून आणणार? हा जो आत्ताचं जे आव्हान मांडलं जाते किंवा जे दाखवलं जाते तो एक बेडकाचा झालेला बैल आहे असं मला वाटतं. आणि आपल्या विरोधात जे उभा राहणार आहेत ते उमेदवार असे खूप बलाढ्य असणार आहेत सगळ्याच बाजूने, तर त्यामध्ये मग तुमचं कसं टिकावं लागणार किंवा काय? शिवसेनेमध्ये आलं पाहिजे असं पुण्यातून कुणी आग्रह केला आणि तुम्हाला प्रोत्साहन कोण दिलं पुण्यातून? त्या प्रवासामध्ये त्या वस्तीतल्या ज्या काही अडचणी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, त्या आजही तशाच आहेत. मला असं समजलं की कोविड योद्धा अक्षय भोसले असेही तुम्हाला काय लोक इथली या वार्डातली प्रभागातली म्हणतात. कोविडमध्ये आपण नेमकं काय केलं की लोक तुम्हाला कोविड योद्धा म्हणायला लागली? वसंततात्या मोरेंसारखं काम पण मला प्रभागामध्ये करायचंय, शहरामध्ये करायचं. तर तुम्ही ज्यावेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश करायला निघाला होता ते तुमच्या भावना काय होत्या? मागचे जे कोणी माननीय असतील त्यांचे ऑफिस पण तिथून 2-2 किलोमीटर लांब. तुम्ही आता म्हणजे एक सुखवस्तू असं म्हणू आपण ह्या वातावरणात राहत आहात, पण तुम्हाला परत त्या वस्तीची ओढ का आहे? तिकडे वस्तीच्या दिशेनं तुम्ही जिथं पूर्वी राहत होता तिकडे तुम्ही का निघालेला आहात? मी एकाच गोष्टीला घाबरतो सर. नमस्कार. वैयक्तिक हॅशटॅग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीमध्ये मी पुण्यामधून फिरत असताना मला एक असं पॉम्पलेट भेटलं आणि त्या पॉम्पलेटमध्ये मला एक गमतीशीर वाटलं की हे पॉम्पलेट ज्या व्यक्तीनं प्रकाशित केलं आहे तो व्यक्ती कोण आहे? तर ते अक्षय भोसले नावाचे एक तरुण आहेत आणि त्यांनी त्यामध्ये असं लिहिलं आहे की निवडणूक हे पैसे कमावण्याचे साधन नसून ती माझ्या सामाजिक सेवेची समाजसेवेचं सुरुवात आहे. असं मी ज्यावेळेला बघितलं आणि मी खरं तर आश्चर्यचकित झालो आणि त्या मुलाच्या शोधामध्ये तरुणाचे मी आलेलो आहे आणि नेमके आत्ता आपल्या ह्या स्टुडिओमध्ये अक्षय भोसले की प्रभाग क्रमांक 21 मधून जे उमेदवारी करणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, तर त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. आणि अक्षय भोसले ह्या एक वेगळं पॉम्पलेट आणि वेगळी भूमिका, वेगळी दिशा राजकारणाची घेऊन जाणाऱ्या तरुणांसोबत आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. तर मी पहिल्यांदा आपलं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला असं का वाटलं की निवडणूक हे, तुम्ही त्या पॉम्पलेटमध्ये मी पाहिलं की निवडणूक हे पैसे कमावण्याचे साधन नसून ती माझ्या समाजसेवेची सुरुवात आहे असं लिहिण्यामागं आपला नेमका काय हेतू आहे? याच्या मागं सर हेतू म्हणायचं झालं तर याची जी पार्श्वभूमी आहे, तुम्हाला थोडी पार्श्वभूमी मला सांगायला लागेल. कारण मी इथून मागे ज्या निवडणुका पाहिल्यात त्या निवडणुकांमध्ये बदल का नाही झाला, जो काम करणारा कार्यकर्ता आहे तो मोठा का नाही झाला, तर त्या कार्यकर्त्याने कधी त्या अनुषंगाने कामच नाही केलं. म्हणजे निवडणुकीपुरतं जाहिरात करायची, पैसे वाटायचे, थोडेफार खर्च करायचा आणि तेच पैसे रिकव्हर करण्यासाठी मोठ्या नेत्यांसोबत बार्गेनिंग करायची आणि ती बार्गेनिंग झाली, ती तडजोड झाली की निवडणुकीतनं माघार घ्यायची. त्याच्यामुळं ते काम कधी पूर्ण झालंच नाही.
त्याच्यामुळं माझं असं मत होतं, की मी जी ही निवडणूक लढवणार आहे, ती माझ्यासाठी पैसे कमवायची संधी नसून ती माझ्या समाजकार्याची सुरुवात आहे. मग तुम्ही पैसे कमावण्याचे मग तुमचे वेगळे मार्ग आहेत. तुम्ही तुम्ही आपल्या गप्पा गोष्टीमध्ये तुम्ही मला म्हणालात थोड्या वेळापूर्वी, की मी व्यावसायिक आहे. अगदी. व्यावसायिक असून सुद्धा मग इकडे यावं असं तुम्हाला का वाटायला लागलं राजकारणामध्ये? कारण आजचं हे राजकारणाचं चित्र बघता, इथली सगळी आनागोंदी, मनमानी, भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघत आहोत. यामध्ये तुमच्यासारखं चांगलं चाललेलं आहे तुमच्या व्यवसायामध्ये. तरीसुद्धा आपण या राजकारणासारख्या अशा क्षेत्रामध्ये का येऊ पाहताय? आज सर राजकारणाची जी परिस्थिती आहे, की आज प्रत्येक पक्षातले नेते असतील, प्रवक्ते असतील, ते आपल्याला म्हणताना बाईट देताना दिसतात, की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. पण आज ग्राउंड लेव्हलला परिस्थिती फार वेगळी आहे आणि माझी जी पार्श्वभूमी आहे, मी जिथून येतो, तिथे मी जो प्रवास केलेला आहे, मी माझा एक 10 बाय 10च्या घरातनं मी येतो सर. म्हणजे वस्तीसारख्या भागात मी राहिलेलो आहे. तिथून सुरुवात करून आज मी माझा व्यवसाय पूर्णपणे यशस्वी केलेला आहे. त्याच्यात मला काही गोष्टींची जाणीव झाली, या लोकांच्या प्रश्नांची जाणीव झाली. त्याच्यातनं मला असं वाटलं, की जे काही प्रश्न लोकांचे सोडवायचा जो एक मार्ग आहे, तो राजकारणाचा आहे. समाजकारण तर करतोच आपण, करतच आलोय. पण राजकारणातनं त्याला एक दुजोरा मिळतो कामांना. म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जे राजकारणामध्ये सध्याचं काही सूत्र ह्या राजकीय लोकांनी अवलंबलेलं आहे किंवा त्या पद्धतीचं त्यांनी एक थेट तसं सर्व पक्षाकडून, की सत्तेतून पैसा आणि पैशासाठी सत्ता. तर त्याला आपला विरोध राहणार आहे आता आणि ते नको आहे आपल्याला. त्याचं 100% उभं येऊन तुम्ही इकडे आलेले आहात. 100% सर. अक्षयजी, तुमचं व्यक्तिगत म्हणजे जे आयुष्य आहे, म्हणजे तुमचे आई-वडील, तुमचं कुटुंब, तुम्ही आत्ताच मला म्हणालात, की की मी 10 बाय 10च्या एका पत्र्याच्या खोलीतून आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही अतिशय गरिबीतून आलेला आहात. तर तुमच्या बालपणाबद्दल जरा आम्हाला सांगितलं तर जरा आमच्या दर्शकांना तुमचं जीवन म्हणजे तुमचं जे गत आयुष्य आहे ते समजून घेता येईल. नक्कीच सर. आज ज्या प्रभागाचा तुम्ही उल्लेख केलात, प्रभाग क्रमांक 21 त्या प्रभाग क्रमांक 21 मधल्याच गुलटेकडी भागात मी लहानाचा मोठा झालोय. तिथेच वाढलोय. त्याच बाबा आढाव, आता डॉक्टर बाबा आढाव जे आहेत आणि त्यांचं निधन झालं. बाबा आढावांच्या शाळेत मी 5वी ते 10वी शिक्षण घेतलेला मुलगा आहे आणि तिथूनचा जो प्रवास मी बघितलाय, तो जो प्रवास मी पाहिलेला आहे. त्या प्रवासात मग ते स्थानिक लेव्हलच्या सगळ्या समस्या असतील. वडील आमचे शिवसैनिक होते, जुने शिवसैनिक. त्या प्रवासामध्ये त्या वस्तीतल्या ज्या काही अडचणी आहेत, लोकांच्या समस्या आहेत, त्या आजही तशाच आहेत. या 15 वर्ष, 20 वर्षाच्या काळामध्ये तिथे काहीच काम झालेलं नाहीये. मग त्या लोकांचे शौचालयाचे प्रश्न असतील, ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील. सर, पुण्यासारख्या मध्यवर्ती भागात, पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गुलटेकडी हा परिसर येतो, आंबेडकर नगर हा परिसर येतो, प्रेमनगर हा परिसर येतो. या भागातल्या लोकांना म्हणजे एवढ्या खालच्या दर्जाची वागणूक आत्तापर्यंत मिळत आली. कारण म्हणजे पाणी अक्षरशः गटाराचं पाणी येतं पियाच्या नळाला. प्यायच्या नळाला. प्यायचं पाणी ज्या नळाला येतं तिथं गटाराचं पाणी येतं अक्षरशः. तीच लोकं पितात पाणी. त्या लोकांचं कोणी ऐकायलाच नाहीये. त्यांचं कामच करायला कोणी नाहीये. तुम्हाला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी काय सांगितलं? ती लोकं आज तिथंच लहानाचा मोठा झाल्यामुळं मला तिथली सगळी लोकं ओळखतात. त्या सगळ्या वस्ती भागांमध्ये माझी शाळा तिथंच झालेली आहे. माझ्या शाळेतले सगळे मित्रच तिथं राहतात. आज मी व्यवसायामुळं थोडंसं बाहेर पडलो. आज मी माझ्या कुटुंबाला थोडंसं बाहेर घेऊन गेलो. आज माझं कारणच ते आहे सर तिथं जाण्यामागचं, की ती परिस्थिती मला बदलायची. तिथल्या तक्रारी अजूनही तशाच आहेत. त्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायला पण कोणी नाहीये. म्हणजे त्या प्रभागाचं दुर्दैव किंवा त्या भागाचं दुर्दैव असं आहे सर, की आज मागचे जे कोणी माननीय असतील, त्यांचे ऑफिस पण तिथून 2-2 किलोमीटर लांब आहेत. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर लांब आहेत. म्हणजे आज तुम्ही मतदार म्हणून जर त्यांचा एक आकडा जर बघायचा झाला, तर तो आकडा जवळपास 30-35 हजाराच्या आसपास आहे. या 30-35 हजार लोकांना काहीच किंमत नाहीये त्या माननीयांच्या नजरेने. अजिबात किंमत नाहीये. काहीच किंमत नाही. तुम्हाला तिथला आक्रोश बघायला मिळाला. तिथं नेमकं काय अजून काय बघायला मिळालं? वाईटातलं वाईट तिथं काय होतं? लोकांचे प्रश्न काय होते तिथले? आज सर प्रशासकीय कामं असतील किंवा मान्यांची कामं असतील, ती जे रस्ते आहेत, त्या रस्त्यांमध्ये तुम्हाला फक्त जो चेंबर आहे तोच व्यवस्थित दिसतो. पूर्ण रस्ते उखडलेले आहेत. पूर्णच्या पूर्ण पाईपलाईन बाहेर पडलेल्या आहेत. ड्रेनेजचं पाणी तुम्हाला तेच सगळं त्याच्यातच, प्यायच्या पाण्यात पण तेच, वापरायला पण तेच आणि सगळं तेच.
घरं अक्षरशः घरं अशी एकत्र करून ठेवलेली आहेत. कचऱ्याचे ढीग तसेच. प्रशासनाचे लोक अशी आहेत की तोच गाळ काढायचा आणि तोच दारासमोर ठेवायचा. म्हणजे त्याच चेंबरला लागून माणसांचा वट्टा आहे, दाराचा वट्टा आहे आणि तिथंच लोक जेवायला बसलेत. लहान लेकरं वगैरे त्यांचं काय अवस्था आहे? तिथंच ती सगळी तिथंच खेळायचं. कारण तिथल्या लोकांसाठी मैदान ही संकल्पनाच नाहीये सर. मैदानासारखी गोष्ट जी आज पाहिजे तरुणांना, आज आमच्याच भागातले एक युवक आहेत. त्या युवकांत म्हणजे वकील आहेत, जज आहेत, असे लोक पण तिथं घडलेले आहेत. त्या एरियामध्ये. बरोबर. आणि तुम्ही परवा म्हणालात की कोको कोलाचं काहीतरी कोकोला सारखं पाणी तिथे येते. मी सर तुम्हाला काय? उदाहरण सांगितलं ते की काय ते आहे? पाण्याचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तुम्ही नंतर. कुठे गेलता आणि काय घडलं ते सांगा आम्हाला. गुलटेकडी कुठल्या भागामध्ये मी जात असताना तिथं बघितलं. त्या महिला होत्या, त्या माझ्याकडे आल्या की त्यांनी सांगितलं की त्यांनी एक पाण्याची बॉटल भरून ठेवली होती सर. त्या पाण्याच्या बॉटलमध्ये अक्षरशः म्हणजे पूर्ण गाळ, म्हणजे पाण्याचे जे मी तिथं मला वाटलं, मी गमतीने म्हटलं त्यांना की जर हे हलवलं तर कोको कोला एका पाणी कळणार नाही. म्हणजे अशी पाण्याची त्या परिस्थिती होती तिथल्या पाणी. पूर्ण. एवढ्याले त्याच्यामध्ये किडे त्या पाण्यामध्ये येत होते. आणि हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही राजकारणामध्ये आलेला आहात. नक्कीच. त्या भागामध्ये तुम्ही काय करणार, म्हणजे तुम्हाला लोकांनी उद्या आशीर्वाद दिला तर? प्रभाग क्रमांक 21 मध्ये सर मी तर सर्वात आधी त्या लोकांचं जे दैनंदिन जीवन आहे ते सुधारण्यावर भर देणार आहे. कारण आज भाकरीचाच प्रश्न इतका मोठा आहे तिथं की त्यांना पडणारे प्रश्न किंवा त्यांना न मिळणाऱ्या सोयी सुविधा ते मांडण्या इतपत पण ते वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळं तिथले युवक असतील, आज जवळपास या भागामध्ये सर 4 ते 5 हजारच्या आसपास युवक आहेत. त्या प्रत्येक युवकांना मी रोजगार, ज्या युवकांना रोजगार नाही, ज्यांना व्यवसाय करायचे, आपले बरेचसे महामंडळ आहेत, त्या योजनांमार्फत मी त्यांना अनुदान असेल किंवा योजना राबवून ते त्यांना मी व्यवसायाला त्यांच्या प्राधान्य देणार आहे. महिलांसाठी मी शिबिरं असतील, मार्गदर्शन शिबिरं असतील किंवा बचत गट सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या घडवून आणणार आहे तिथं. आणि आपलं जे मैत्री फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही आजवर काय काय कामं केली तिकडे? मैत्री फाउंडेशनच्या मार्फत सर आपण युवा, कामगार आणि महिला या 3 क्षेत्रावर भर देतो आणि त्यांच्यासाठी काम करतो. युवकांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावे असतील किंवा नोकरीचे मेळावे असतील ते आपण घेतो. महिला सक्षमीकरणासाठी आपण बचत गट असेल किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम घेतो. कामगारांचे जे काही हक्क आहेत, म्हणजे त्या कामगारांना ते हक्क मिळवून द्यावं, त्यांना एक वेगळी ओळख मिळावी, त्यासाठी आपण काम करतो. मला असं समजलं की कोविड कोविड योद्धा अक्षय भोसले असेही तुम्हाला काही लोक इथली या वॉर्डातली प्रभागातली म्हणतात. कोविडमध्ये आपण नेमकं काय केलं की लोक तुम्हाला कोविड योद्धा म्हणायला लागली? कोविडमध्ये सर मी कोविडचा पूर्ण जो काळ आहे, त्या पूर्ण काळामध्ये मी बाहेरच लोकांमध्येच होतो. लोकांच्या समस्या बघितल्या. आज परत मी तुम्हाला प्रभागाची परिस्थिती सांगतो. प्रभागाची परिस्थिती अशी होती की हे ज्या वस्ती भागातली जी लोक आहेत, त्या लोकांना अक्षरशः पत्रे मारून ठेवलं होतं माननीयांनी. बरं. जे की तुमचं जे काय आहे ते तुम्ही आतच राहा. त्यांना बाहेर काढलं नव्हतं त्याच्यातनं. कोंडून ठेवलं होतं. कोंडून ठेवलं होतं अक्षरशः. आणि मी असे पेशंट आहेत की मी स्वतः त्यांना गाडीवर नेऊन सिंहगड सारखा आपला कॅम्पस असेल त्या तिथं जे काही कोरोना सेंटर होते तिथं नेऊन मी त्यांना तिथं पोहोचवलेले. त्यावेळेचे अनुभव कसे होते? तुम्हाला चिड यायची का ह्या सगळ्या व्यवस्थेची? हे सगळं बघून औषधं मिळत नव्हती लोकांना, रेमडेसिवीर मिळत नव्हतं, अनेक गोष्टींचा अभाव होता, जेवण मिळत नव्हतं. आणि तुम्हाला असं भीती वाटत नव्हती का एखाद्या पेशंटला घेऊन आपण निघालेलो आहे गाडीवरून आणि आपल्याला जर कोरोना झाला तर काय करायचं, अशी भीती मनात नव्हती का तुमच्या? भीती सर, मुळात भीती वाटणं हा माझा स्वभाव नाहीये. भीती वाटते की जेव्हा काहीतरी तुमचा स्वार्थ असतो कोणत्या गोष्टीला घेऊन. लोकांसाठी काम करताना माझा कधीच मी कोणता स्वार्थ पुढे आणला नाही. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की कोणीतरी स्वतःला सोडून, कारण त्यावेळेस सगळेच स्वतःसाठीच गोष्टी बघत होते, करत होते. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती सर, वस्ती भागामध्ये एकतर हातावरचं पोट असणारी लोक आहेत सगळी. त्यांचं काम बंद होतं, त्यांना काही सोयी मिळत नव्हत्या, सुविधा मिळत नव्हत्या. सगळे जो तो आपापलं घर भरण्यामध्ये सगळे लोक लागले होते बाहेर. ती लोकांची परिस्थिती अक्षरशः म्हणजे त्याचा उल्लेखही करू शकत नाही, एवढी दयनीय परिस्थिती होती तिथं. तुम्ही आत्ता म्हणालात की मी भीती हा शब्द माझ्याकडे नाहीये, तुमच्या शब्दकोशामध्ये भीती शब्द नाहीये, पण तुम्ही घाबरता कशाला? कशाला भीता तुम्ही? कशाची भीती वाटते मग तुम्हाला?
मी एकाच गोष्टीला घाबरतो सर, फक्त की माझ्याकडून, माझ्या हातून कधी कोणतं चुकीचं काम नाही झालं पाहिजे, की जेणेकरून माझ्या नावाला किंवा माझा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाला धक्का लागेल कुठं. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला तुम्ही घाबरत नाही नाही सर. अजिबात. पण तुम्ही जर आता बघितलं राजकारणामध्ये, तर आता राजकारणामध्ये पैसा हे सूत्र आहे. म्हणजे पैसा जर नसेल राजकारणामध्ये, अगदी निवडणुका लढवण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. आणि आपल्या विरोधात जे उभा राहणार आहेत ते उमेदवार असे खूप बलाढ्य असणार आहेत सगळ्याच बाजूने. तर त्यामध्ये मग तुमचं कसं टिकावं लागणार किंवा काय? सर, सगळ्याच एक उदाहरण 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छितो, की राजकारण हा पैशांच्या जोरावर करायची गोष्टच नाहीये मुळात. आत्ता त्याला पैशाचा सगळा मुलामा दिलेला आहे लोकांनी. पण राजकारणामध्ये शरद पवार साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, नरेंद्र मोदी असतील, ही जी लोकं आहेत, ही पैशाच्या जोरावर मोठी नाही झालेली आहेत. ही लोकांचे काम करून मोठी झालेली लोकं आहेत. आणि मला त्या लोकांसाठी काम म्हणून तिथं निवडणूक लढवायची आणि त्या लोकांसाठी म्हणून काम करायचंय. नाही पण आता तुमच्या ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये कारण सगळे प्रस्थापित नेते आपल्यासमोर उभे असणार आहेत. प्रचाराला सुद्धा मोठमोठे नेते सर्व पक्षाकडून येणार. सगळ्या पक्षातले बऱ्यापैकी बलाढ्य नेते हे तुमच्या विरोधात उभा असणार आहेत. आणि तुम्ही तर एकदम आता तरुण आहात. तुम्हाला अजून राजकारणाचा अनुभव कमी आहे. तरीसुद्धा तुम्ही कसं काय ह्यांच्याशी टक्कर घेऊ शकता, की आम्ही बाबा ह्यांच्याशी लढू शकतो आणि जिंकू शकतो. असा आत्मविश्वास आपल्याला कसा आहे? आत्मविश्वासासाठी सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की उत्तर प्रदेशातला एक मल्ल होता. तो मल्ल महाराष्ट्रात जेव्हा आला सतपाल. जी. हां. सतपाल मल्ल जो होता, त्याची घमंड होती, महाराष्ट्रात आल्यानंतर जेवढे मल्ल होते सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं. आव्हान केल्यानंतर त्याला असं वाटत होतं, की मला कोणी हरवू शकत नाही. बेळगावमधल्या आमच्या एका मल्लाने त्यांना तिथं चितपट केलं. म्हणजे पराभव हा कोणाचाही होऊ शकतो. म्हणजे अगदी आत्ता पाहिलं तुम्ही तर 45 वर्ष सत्तेत असून संग्राम थोपटेंचा पराभव होऊ शकतो. पृथ्वीराज बाबा चव्हाण आहेत त्यांचा पराभव होऊ शकतो. गरीब घरातून आलेली जी लोकं आहेत ती कामाच्या जोरावर ती निवडून येतात. म्हणजे पराभव हा कोणाचाही होऊ शकतो. प्रस्थापित असलं म्हणजे त्याच्यात तो जो अमरपट्टा आहे तो कोण घेऊन येत नसतं. त्याच्यामध्ये पराभव आणि विजय ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि राजकारणामध्ये तुम्ही ज्यावेळेला म्हणजे पुणे नगरपालिका तुम्ही महानगरपालिका लढवत आहात. तर त्यातला कोणत्या असा एका नगरसेवकाचं काम जुन्या काळातल्या आपल्याला भावलेलं आहे? म्हणजे की ते आपले आयडॉल आहेत. अशा नगरसेवक कोण जुन्या काळातील? तर असं तुमच्यापुढे कुणाचं व्हिजन आहे? म्हणजे कुणासारखं तुम्हाला काम करायचं आहे महानगरपालिकेमध्ये? मुळात सर नगरसेवक हा लोकांचा प्रतिनिधी असतो. त्या प्रतिनिधीने कसं असलं पाहिजे तर याच्यासाठी माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट म्हणजे आज ती तरुणांना किती माहिती आहे मी सांगत नाही शकते. पण भामाबाई दांगट. दांगट भामाबाई दांगट या ज्या पहिल्या महिला नगरसेविका होत्या महानगरपालिकेच्या 1938 38. 37च्या काळात भामाबाई दांगट या जात असताना शाहीर शाहीर निकमांचा पोवाडा तिथं सुरू होता. तो पोवाडा इंग्रजांच्या विरोधातला होता. तो पोवाडा ऐकत असताना भामाबाई दांगटांना ते इतकं आवडलं, की त्यांनी त्यांचे जे पूर्ण दागिने असतात ते त्यांना दिले आणि सांगितलं, की शाहीर तुम्ही जे काम करताय ते चांगलं काम करताय आणि असंच तुम्ही देशासाठी काम करत राहा. त्यांचं जे दातृत्व आहे, आपल्या समाजासाठी, देशासाठी, लोकांसाठी, ते दातृत्व जपणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि ते दातृत्व चालवायचं काम मी माझ्या पुढच्या काळात करणार आहे सर. अजून एक तुम्हाला उदाहरण द्यायचं तर सर आज वसंततात्या मोरे आज ते ज्या प्रकारे लोकांचं काम करतात, अग्रेसिव्हली का होईना पण ते काम करतात. आज 175 नगरसेवक निवडणूक लढवणार आहेत नगरसेवकीची. पण आज कामांची जर तुम्ही अवस्था पाहिली तर कामं काहीच होताना दिसत नाही. आज लोकांसाठी म्हणून काम करायचंय आणि आज वसंततात्या मोरेंसारखं काम पण मला प्रभागामध्ये करायचंय, शहरामध्ये करायचंय. तात्यांचं तुम्हाला नेमकं काय भावतं? म्हणजे तात्यांना खरं तर महाराष्ट्रातील सर्व लोक ओळखतात. जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत तरुण आणि विशेषतः तरुणाईमध्ये तात्या खूप प्रसिद्ध आहेत. तात्यांचा नेमका कोणता गुण तुम्हाला भावतो? तात्यांची जी पर्सनॅलिटी वसंततात्या मोरेंची जी पर्सनॅलिटी की
त्यांचा तो डॅशिंगपणा जो आहे, कुठल्याही कामाचा ते सगळ्यात अगोदर तर पाठपुरावा करतात. पाठपुरावा केल्यानंतर ते काम ते कधीच अर्ध्यात सोडत नाही. ते काम शेवटपर्यंत नेतात आणि त्या कामाचा सोक्ष-मोक्ष लावतात. हे आवडलं तुम्हाला. नक्कीच. नाही, खूप चांगलं तुम्ही आत्ता सांगितलं, की भामाबाई दांगट यांच्याबद्दल खरं तर कुणालाच तरुण पिढीला तर माहीत नाही. आपण हे ज्या अर्थी आपल्याला भामाबाईंची स्टोरी माहिती आहे, त्या अर्थी निश्चितपणाने तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे असं मला दिसतंय. दैनिक सामनामध्ये आपल्या संदर्भात आलेली बातमी आपण मला दाखवलीत, की एका शिवसैनिकाच्या मुलग्याला, चिरंजीवाला मातोश्रीवर शिवसेना जे अध्यक्ष आहेत, शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला, अशी ती बातमी होती. तर तुम्ही ज्यावेळेला शिवसेनेमध्ये प्रवेश करायला निघाला होता, ते तुमच्या भावना काय होत्या? आणि ज्या क्षणी तुम्हाला उद्धव ठाकरे साहेबांनी तुमच्या गळ्यामध्ये शिवसेनेचा जो ध्वज आहे किंवा जो दुपट्टा आहे, तो देऊन तुमचा सन्मान केला, तुम्हाला शिवबंधन बांधलं. तर त्यावेळेला आपल्या मनातल्या भावना काय होत्या? त्या दिवशीच्या सकाळपासून ते अगदी तिथं जाईपर्यंत आणि येईपर्यंतच्या आपल्या भावना जरा सांगा. आणि आपल्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती, की जे शिवसैनिक म्हणून ज्यांनी एक साधा शिवसैनिक म्हणून काम केलं आहे? ते जरा आम्हाला सांगा व्यवस्थित. माझे वडील जवळपास 30-35 वर्षापासून शिवसेनेचं काम करतात. एक साधा शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. कधी कोणत्या पदाची अपेक्षा नाही, प्रतिष्ठेची अपेक्षा नाही आणि शिवसेनेचे संस्कार हे ते लहानपणापासून माझ्यावर झालेले आहेत. म्हणजे वडिलांनी घरी आणलेले झेंडे असतील, ते स्टिकर असतील, बाळासाहेबांचे फोटो असतील, त्याच्यातनं थोडं मोठं झाल्यानंतर जो बाळासाहेबांची भाषणं ऐकायचा, त्यांचे व्हिडिओ बघण्याचा जो काही मला एक आस होती ती, की ते ऐकत होतो मी. त्याच्यातनं जेव्हा मी आत्ता ठरवलं, की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार, वडिलांचा वारसा पुढं चालवणार. त्यावेळेस वडिलांची प्रतिक्रिया अशी होती, की 30 वर्षामध्ये ते कधी गेलेच नव्हते मातोश्रीला. म्हणजे त्यांच्यासाठी तो इतका मोठा सोहळाच होता थोडक्यात, की त्यांनी कधीच मातोश्री आतून मातोश्रीला बघितलं नव्हतं. कधीच नव्हती. म्हणजे बाहेरून ते गेलेच नव्हते तिथं कधी. पण आज माझ्यामुळे किंवा माझ्या सोबतच्या लोकांमुळे आज ते तिथे गेले. उद्धव साहेबांच्या स्वतः बाळासाहेबांचे चिरंजीव त्यांच्या हातात गळ्यात तो दुपट्टा घातला. माझ्या हातातलं जे शिवबंधन आहे ते स्वतः उद्धव साहेबांनी माझ्या हातात बांधलेलं आहे आणि ती जी एक ऊर्जा होती, ती ऊर्जा कायम राहणार आहे माझ्यासोबत. उद्धव साहेब ज्यावेळेला आपल्याला शिवबंधन बांधत होते, त्यावेळी आपल्या मनातल्या भावना काय होत्या? म्हणजे तुम्हाला नेमकं काय काय अनुभूती आली? आणि त्या क्षणी शिवबंधन उद्धव साहेबांनी तुमच्या हातामध्ये बांधलं, त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा कुणाकडे बघितलं? उद्धव साहेब ज्यावेळेस माझ्या हातात शिवबंधन बांधत होते, त्या उद्धव साहेबांच्या बाजूला एक बाळासाहेबांची खुर्ची आहे. मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करायची मला संधी मिळणार आहे, त्या लोकांसाठी मला काम करायची संधी मिळणार आहे. माझं नशीब असं आहे, की त्या भागामध्ये बाळासाहेबांचं वास्तव्य होतं. हो, वाह! म्हणजे ती जी ऊर्जा आहे, ती आम्ही लहानपणापासून अनुभवतोय. त्या ऊर्जेमुळं ती सगळी ऊर्जा तिथं मला ती बघायला मिळाली. आणि तुम्हाला एक चैतन्य निर्माण झालं ते बघून. बरोबर. तुम्हाला अक्षरशः की शिवसेनेमध्ये आलं पाहिजे, असं पुण्यातून कुणी आग्रह केला? आणि तुम्हाला प्रोत्साहन कोण दिलं पुण्यातून, पुणे शहरातून? पुणे शहरातून मला आणि ही जी एवढी मोठी संधी माझ्या आयुष्यात म्हणजे अगदी 30 वर्षानंतर माझे वडील असतील, मी असेल, ही जी संधी मला दिली ती शिवसेनेचे नेते वसंततात्या मोरे. त्यांच्यामुळं मला ती संधी मिळाली आणि त्यांच्या पुढाकाराने मी तिथपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांच्याच पुढाकाराने इथून पुढचं जे काही आहे ते सगळ्या गोष्टी योग्यरित्या मार्ग द्या. पण आता तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तुम्ही आत्ताच मला म्हणालात, की बाळासाहेब ठाकरे हे तिथं राहत होते तुमच्या प्रभागामध्ये. तर तुम्ही ज्यावेळेला लहान होता, त्यावेळी जाता-येता तुम्ही त्या भागातून जर निघाला, जिथं कुठं ते राहत असतील ज्या ठिकाणी, तर तुम्हाला त्यावेळेला ते आठवायचं का? तिथं बाळासाहेब राहायचे असं? बाळासाहेबांचं जिथं वास्तव्य होतं तिथं बाळासाहेब हे एक कमी दिवसांमध्ये किंवा एखादे 2 दिवस यायचे. पण ते आजूबाजूचं जे वातावरण होतं, त्या वातावरणात जे चैतन्य होतं ते अनुभवायला मिळतं. आजही तिथं अनुभवायला मिळतं, की बाळासाहेबांचा जो ऑरा होता तो तिथं दिसतो. आणि मला असं समजलं, की रक्तदान करण्याची आपल्याला आवड आहे. आपण आत्तापर्यंत किती वेळा रक्तदान केलं आहे? आणि रक्तदान करण्यामागे आपला हेतू काय आहे? सर, रक्तदान हा माझ्या आवडीचा विषय.
कारण रक्तदान मी प्रत्येक 4 महिन्याला रक्तदान करतो. ब्लड ग्रुप पण मी तुम्हाला सांगून देतो. माझा ब्लड ग्रुप पण असा आहे, की तो सगळ्यांच्या कामी येतो. ओ पॉझिटिव्ह हा माझा ब्लड ग्रुप आहे. छान. म्हणजे तो सगळ्यांना चालतो. ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आणि मी पण पॉझिटिव्ह असून त्या ज्या रक्तदानाच्या मागे माझा हेतू एकच आहे, की आपल्यामुळं कोणाचं तरी काम झालं पाहिजे. त्याच्यातनं कोणाला तरी मदत झाली पाहिजे. पण किती वेळा रक्तदान केलं आतापर्यंत? आत्तापर्यंत सर मी 25 वेळा रक्तदान केले. मला आता अजून एक असा प्रश्न विचारायचा आपल्याला, की आपला जेव्हा कार्य अहवाल मी पाहत होतो, तर त्यामध्ये माथाडी कामगारांच्या संघटनेमध्ये आपण कार्यरत आहात. काही दिवस तुम्ही अगदी अग्रभागी राहून काम केलं आहे. तिकडे तुम्ही कसं काय वळला त्या माथाडीच्या विषयाकडे? मैत्री फाउंडेशनचा पण सर मी उल्लेख केला मगाशी, की युवा, कामगार आणि महिला या 3 क्षेत्रावर आपण काम करतो. याचा वारसा मला जर कुठून मिळाला तुम्ही विचाराल तर मी तुम्हाला सांगेल, की बाबा आढाव जे आहेत, त्यांच्या शाळेत मी शिकलेलो आहे. बाबांचं काम मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं कामगारांप्रती एक मला आस्था अगोदरपासूनच होती. आत्ता जितके कामगार संघटना आहेत, जितक्या कामगार संघटना आहेत, आघाड्या आहेत किंवा जे कोणी काम कामगारांसाठी करतात, असं भासवतात बाहेर, ते कामगारांसाठी होतच नाही. कामगारांच्या नावावर 4 टोळके एकत्र येणार. ती टोळके मग ते त्यांचं सगळं पुढचं काटकट कारस्थान चालवणार. हेच फक्त आत्ता चालू आहे मार्केटमध्ये. कामगारांसाठी कोणीच काम नाही करत. मग ते कामगारांसाठी मी त्यांचे कार्ड काढून देणं असेल, श्रम योजनेचे जे काही त्यांच्या सुविधा आहेत, म्हणजे कामगारांच्या मुलीच्या लग्नापासून सगळा खर्च गव्हर्नमेंट तर्फे होतो. बरं. तर त्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी मागच्या सगळ्या काळात केले सर. किती वर्षापासून हे काम चालू आहे सध्या? हे जवळपास मी 4 ते 5 वर्ष ते काम करत होतो आणि अजूनही करतोय. निवडणूक म्हटलं की पैसा हा फॅक्टर आहे. म्हणजे अलीकडच्या निवडणुका हा पैशाशिवाय होत नाहीत, असं चित्र आहे. म्हणजे नुकत्याच नगरपालिका निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत. त्यामधले मताचे रेट हे सुद्धा सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा होत होती. आता तुम्ही तुमची परिस्थिती तशी सामान्य आहे. बरोबर. अशा सामान्य परिस्थितीतला मुलगा निवडणुकीच्या आखाड्यात निघालेला आहे. निवडणुकीला किमान पैसा म्हणजे बाकीच्या गोष्टी राहू द्या. वाहन व्यवस्था किंवा फिरणं, हिंडणं ह्यासाठी लागणारा जो पैसा आहे, तर त्याचं तुम्ही काय करणार? म्हणजे पैसा निवडणुकीला म्हणजे एका वाक्यातला प्रश्न असा आहे, की निवडणुकीला तुम्ही पैसा कुठून आणणार? निवडणुकीचा पैसा सर असा आहे, की जो वारसा मी चालवणार आहे, त्या वारशात लोकांचं जे काम आहे, हे अग्रभागी जर ठेवून तुम्ही काम केलंत, तर लोकच तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी पाठबळ देतात. म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं, राजू शेट्टी साहेब आहेत, महादेव जानकर साहेब आहेत, देवेंद्र भोयर साहेब आहेत. हे लोकवर्गणीतून मोठे झालेले कार्यकर्ते आहेत. समाजासाठी ते काम करतात आणि त्या लोकवर्गणीतूनच मी हे सगळ्या गोष्टी करतोय आणि त्या लोकांचं पाठबळ आहे माझ्यासोबत. म्हणजे लोकांच्या जनशक्ती आणि धनशक्ती अशी जनशक्ती विरुद्ध लोकशक्ती. म्हणजे माझा तुम्हाला थेट प्रश्न असा आहे, की तुमच्या प्रभागातली निवडणूक कशी होणार आहे नेमकी? माझ्या प्रभागामध्ये सर माझा जो एक मोटिव्ह घेऊन मी निवडणूक लढवतोय. तसं नव्हे. धनशक्ती आणि जनशक्ती अशी जर लढत झाली, तुमच्या प्रभागातील निवडणूक कशी असेल? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. अक्षयजी, तुमचे जे आता प्रभाग क्रमांक 21 मध्ये जे विरोधक आहेत, त्यांचं नेमकं आव्हान तुमच्यासमोरचं कसं आहे? म्हणजे तुम्हाला नेमकं त्यांचं काय आव्हान आहे असं तुम्हाला वाटतंय? प्रभाग क्रमांक 21 मध्ये सर आव्हान असं मी मानत नाही. कारण समोरचा उमेदवार पण तेवढा ताकदीचा पाहिजे. हा जो आत्ताचं जे आव्हान मांडलं जातंय किंवा जे दाखवलं जातंय, तो एक बेडकाचा झालेला बैल आहे असं मला वाटतं. कारण हे आव्हान फक्त चिन्हापुरतंच आहे. अक्षयजी, तुम्ही तुमचे जे प्रभागातले मतदार आहेत, त्यांना तुम्ही नेमकं काय आव्हान कराल? तर मतदारांना मी एवढंच आवाहन करेल, की युवकांना माझं म्हणणं आहे, की नगरसेवक हा फक्त वर्गणीपुरता मर्यादित नसतो. तुमच्या कार्यक्रमाला वर्गणी मिळाली म्हणजे तो नगरसेवक तुमच्या कामाचा असं नसतं. तुमच्यासाठी करिअर मार्गदर्शन मेळावे घेणारा पाहिजे. तुमच्या रोजगारांना योगदान देणारा पाहिजे. तुम्हाला व्यावसायिक संधी निर्माण करून देणारा नगरसेवक पाहिजे. महिलांना माझं तेच सांगणं आहे, की कुठल्याही योजना ₹1000-500 ₹500 तुमचं घर चालत नाही. आज ₹500 जर मताची किंमत बघितली सर, तर आज एक बोकड घ्यायला गेलं तर ₹10,000 ला मिळतो. आज आपण ₹500 आपलं मत विकतो. तेच आपण ₹200 आणि ₹500 ची कोंबडी आपण
त्याच्यावर खर्च करतो. माझं एवढंच सांगणं आहे त्यांना की विकले जाऊ नका. एका दिवसासाठी नाही, 5 वर्षासाठी म्हणून मतदान करा. कारण ही संधी 5 वर्षानंतर तुम्हाला मिळते. जो मतदार नडू शकत नाही, तो मतदार पाडू शकतो. एवढंच मी सांगेन सर. अक्षयजी, आपण पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर ह्याच्याकडे नेमकं कसं बघता? पुणे शहर सर, पुणे शहराला जो वारसा लाभलेला आहे, तो राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. महात्मा फुले, टिळक, आगरकर, रानडे अशा मोठ्या-मोठ्या लोकांचा वारसा आहे. आणि त्या पुण्यासारख्या शहरामध्ये मी आज नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवतोय, लोकांकडं जातोय. फक्त माझा हाच वारसा मला पुढे चालवायचा आहे. लोकांनी आता भयमुक्त झालं पाहिजे. म्हणजे लोकांनी घाबरलं नाही पाहिजे. आज आपण पुढाकार घेत नाही आहात कुठल्या गोष्टीसाठी. पण आपण जर भयमुक्त वातावरणात राहिलो, तर तोच अडथळा विकास कामांसाठी तिथं पुढे येणार आहे लोकांच्या. समोरच्या माणसांच्याकडे असणारी साधन संपत्ती, मनुष्यबळ हे बघता आणि तुमच्याकडे असणारी मनुष्यबळ हे बघता नक्की बदल होईल असं तुम्हाला वाटतंय? तुटपुंज्या साधन सामुग्रीच्या बरोबर तुम्हाला? नक्कीच सर, बदल तर नक्कीच होणार आणि बदलाची सुरुवात होणं गरजेचं असतं. ती सुरुवात मी करतोय असं मला वाटतं आणि त्या सुरुवातीसाठी तुमच्यासोबत 2-4 हजार लोकांचीच गर्दी पाहिजे अशी काही गरज नसती. बदल हा 1-2 लोकांसोबतच सुरू होत असतो. आपल्याकडे इतकी मोठमोठी उदाहरणं आहेत, इतकी मोठमोठी लोक आहेत, नावं घेऊ शकतो आपण त्यांची. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे, टिळक असतील, ही जी लोक आहेत त्यांच्या मागं सुरुवातीपासून गर्दी नव्हती. त्यांचे विचार जेव्हा लोकांनी आत्मसात केले, तेव्हा त्यांच्या मागं ती गर्दी वाढली आणि तेव्हा ती लोक मोठी झालेली. त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या कामाने ती लोक मोठी झालेली. तसा बदल होईल आपल्याला असं वाटतंय? नक्कीच बदल होईल सर. लोकांची मानसिकता नक्कीच बदललेली आहे, बदलणार आहे. ती फक्त वेळ आता आली नव्हती इतके दिवस. ती वेळ आता आलेली आहे आणि त्यांचं मनोमिलन ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या होणार आहेत आता. परवा बोलताना आपण म्हणालात की कुठतरी पोस्टर काढायचं चालू होतं काम, काहीतरी पोस्टरचा विषय होता आणि तिथं लोक काहीतरी म्हणली तुम्हाला पोस्टरच्या, म्हणजे कोणाच तरी पोस्टर काढलं जात होतं आणि तुम्ही तिथं पोचला आणि तिथं काहीतरी माणूस एक तुम्हाला बोलला असा होता. तो काय प्रसंग होता? तो प्रसंग असा होता सर की मी प्रभाग क्रमांक 21च शाळेजवळ जेव्हा चाललो होतो तिथून, तर एक अतिक्रमणचे लोक आता आचारसंहिता असल्यामुळे ते बॅनर वगैरे काढायचं काम त्यांचं चाललं होतं. तर तिथं मी गेलो आणि थांबलो होतो फक्त बघत की काय चाललंय. ते बघितल्यानंतर तिथं अशी चर्चा होती की, आणि अगदी तो माझाच फ्लेक्स होता. तो फ्लेक्स काढताना लोकांचं असं म्हणणं होतं तिथं की, म्हणजे वयस्कर होते आजोबा, त्यांचं म्हणणं होतं की आता नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे नवीन चेहरा राजकारणात पण आला पाहिजे, समाजकारणात आला पाहिजे. नवीन लोकांनी राजकारणात येऊन लोकांसाठी काम पण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन करायला, तुमच्या मागं उभं राहायला लोक तयार आहेत. ती परिस्थिती आता बदलणार. आणि एक आजोबा, तुम्हाला असा एक फोटो तुमचा व्हायरल झाला की आजोबा तुमच्या जवळ येत आहेत आणि काहीतरी बोलतायत, तुम्ही त्यांना काहीतरी पॉम्पलेट देताय. तो नेमका काय प्रसंग आहे? ते आजोबा लहानपणापासून मला ओळखतात. बरं. आज त्यांनी माझ्या गळ्यात शेला वगैरे बघितला पक्षाचा, तर त्यांचं असं मत होतं की आज तुला लहानपणापासून आम्ही बघतोय, इथंच तू या वस्तीत राहिला, वाढला, आज तू चांगल्या ठिकाणी आहेस, तर चांगलं वाटतंय असं त्यांचं मत होतं की, आणि तू इथून, त्यांनी जी त्यांची पिढी पूर्ण सर बघितली आहे. आमच्या इथं दुर्दैव असं आहे की जी लोक इथून बाहेर पडतात, वस्तीतनं बाहेर पडतात, ती लोक परत वस्तीत येत नाही. वस्तीत परत येण्यामागचं माझं कारण हेच आहे की मी माझ्या कष्टाच्या जोरावर, माझ्या शिक्षणाच्या जोरावर जो काही स्वतःमध्ये बदल घडवला, माझ्या कुटुंबामध्ये जो बदल घडवला, तो प्रत्येक तरुणाने तो बदल घडवला पाहिजे, तो आत्मसात केला पाहिजे आणि प्रत्येकाने तिथून बाहेर पडलं पाहिजे, एक चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि पुन्हा वस्तीकडे गेलं पाहिजे, पुन्हा वस्तीकडे जाऊन विकास करण्यासाठी तिथला. एक्झॅक्टली सर. म्हणजे आता तुम्ही परत वस्तीकडे निघालेले आहात. तुम्ही आता म्हणजे एक सुखवस्तू असं म्हणू आपण ह्या वातावरणात राहत आहात. पण तुम्हाला परत त्या वस्तीची ओढ का आहे? तिकडे वस्तीच्या दिशेनं तुम्ही जिथं पूर्वी राहत होता तिकडे तुम्ही का निघालेला आहात? आता सर, आत्ताची परिस्थिती फारशी अशी श्रीमंतीची नाही म्हणता येणार. आज मी मध्यमवर्गीय जीवन जगतोय, पण आज वस्तीचं जे जीवन आहे, मी स्वतः ते जगलेलो आहे, मला माहिती आहे. ते वस्तीचं जे जीवन आहे ते कुठेतरी बदललं पाहिजे. म्हणजे त्या लोकांच्या आयुष्यातला जो बदल आहे तो घडला पाहिजे. आज म्हणून मी वस्तीकडे माझी वाटचाल केलेली आहे
आणि त्या वस्तीसाठी म्हणून मला काम करायचंय, तिथल्या लोकांसाठी काम करायचंय, तिथले तरुण तरुण असतील त्या तरुणांसाठी काम करायचंय, महिलांसाठी काम करायचंय, वृद्धांसाठी काम करायचंय, प्रभागातल्या एकूण एक घटकासाठी मला काम करायचंय. ह्या भागामध्ये असं अवैध धंद्याचं वगैरे प्रस्त आहे तुमच्या प्रभागामध्ये? अवैध धंद्यांचं मोठं प्रस्त आहे सर. त्याच्या विरोधामध्ये काय असणार आहे तुमचं? अवैध धंद्यांसाठी म्हणूनची जी काही कायदेशीर कारवाई आहे, ती अवश्य करणार आणि त्याचा पाठपुरावा मी जेव्हापासून समाजकारणात काम करतोय तेव्हापासूनचा माझा पाठपुरावा आहे. त्याला थोडंसं राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या प्रमाणात होत नाही. पण ते पण बंद होणार. लोकलढा वगैरे असा उभा करणार का त्या संदर्भानं काय? निश्चितच. म्हणजे ह्या आत्ता जे आपण ज्या विषयावर बोलतोय, तो थांबण्यासाठी लोकलढ्याची सुद्धा आवश्यकता आहे. तर निश्चितच सर. तुम्ही तो उभा निश्चित. करणार आहात. लोक लढाच तयार करणार आहे आता आणि अजून इथून पुढचा जो काही लढा आहे त्या गोष्टीसाठीचा तो तीव्र होणार आहे एकदम. तुमच्या प्रभागातील जे तरुण आहेत, जे 25 ते 35 या वयोगटात आहेत किंवा 18 ते 25 या वयोगटात आहेत, त्यांना तुमचं म्हणजे स्पेशली त्यांना आव्हान काय आहे? तरुणांना माझं सर एवढंच आव्हान आहे, की आज आपण तरुणांचा देश म्हणून ओळखलं जातो. जगात आपली भारताची जी ओळख आहे ती तरुणांचा देश म्हणून ओळख आहे. आज तरुण वस्ती भागामध्ये असं आहे सर, मार्गदर्शन नसल्यामुळं, योग्य मार्गदर्शक नसल्यामुळं ते तरुण थोडेसे भरकटलेले आहेत. आज त्यांना ध्येय थोडंसं त्यांच्यापासून लांब आहे. मला त्यांना एवढंच सांगणं आहे, की तुमच्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे, तुमच्यात ती क्षमता आहे, तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आज शिक्षणाचा अभाव राहिलेला नाही. आज तुम्ही चांगलं जीवन जगू शकता. आज शिक्षणाचा जरी तुम्हाला पाठबळ नसलं तरी तुम्ही व्यवसाय करू शकता. व्यवसायासाठी तुम्हाला जर मार्गदर्शन नसेल तर ते मार्गदर्शक मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतो आणि तुमच्यासाठी योजना काय असतील त्या योजनेतनं मी तुम्हाला अर्थसहाय्य पण करू शकतो. तरुणांनी उद्योजक व्हायला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. मी स्वतः एक उद्योजक असल्यामुळं माझं तेच मत आहे, की तरुणांनी उद्योजक व्हायला पाहिजे. गप्पाच्या ओघामध्ये आपण मगाशी मला सांगितलं होतं, की शरदचंद्रजी पवार साहेबांना तुम्ही भेटला होता. तर त्या भेटीचा म्हणजे ठिकाण, प्रसंग आणि जो सगळा घडलेली जी घटना आहे, ती जरा दर्शकांना सांगा तुम्ही. माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय घटक होता तो. म्हणजे एक भाग होता माझ्या अविस्मरणीय भाग होता तो. मी दिल्ली ते पुणे प्रवास करत असताना अगदी म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं तर माझ्यासोबतचे जे माझे मित्र होते, ते थोडंसं राजकारणावर चर्चा झाली सकाळी आणि मग ते पवार साहेबांबद्दल थोडंसं बोलणं झालं आमचं. एअरपोर्टला जाताना पण आम्ही जनपद वरनं गेलो तर तिथंही पवार साहेबांचा बंगला होता. मी त्यांना दाखवलं, की हा साहेबांचा बंगला आहे दिल्लीतला इथे. आणि मी दिल्ली ते पुणे प्रवास करत असताना विमानात मी एंटर झालो आणि साहेब पहिल्याच खुर्चीवर बसले होते. पवारसाहेब पहिल्याच खुर्चीवर बसले होते आणि मी साहेबांना जय महाराष्ट्र केलं, साहेबांनी केलं. मग आम्ही जाऊन बसलो. साहेब जय महाराष्ट्र म्हणाले का? साहेब जय महाराष्ट्र म्हणाले. हळू आवाजात म्हणाले, पण साहेब जय महाराष्ट्र म्हणाले. त्याच्यानंतर मी फ्लाइट टेक ऑफ वगैरे झाली सगळी. तर मी तिथून उठून साहेबांजवळ गेलो. साहेबांशी एक 5-7 मिनिटं मनसोक्त गप्पा मारल्या. साहेबांचा जो ऑरा होता तो तिथं दिसून येत होता, की त्या विमानातही साहेब पुस्तक वाचत बसले होते. साहेबांच्या पत्नी होत्या सोबत. त्यांच्याशी गप्पा झाल्या. साहेबांशी बोलायच्या ओघात मी म्हणजे विसरून गेलो, की माझ्या फोनला फ्रंट कॅमेरा पण आहे आणि मी सेल्फी पण घेऊ शकत होतो. एअर होस्टेसने मला तो घेऊन दिला नाही फोटो, कारण मी त्यांच्याकडेच तो कॅमेरा दिला होता, की माझा फोटो घ्या म्हणून. पण त्याच्यानंतर मी जाऊन बसलो आणि 1-2 तासाचा तो प्रवास आहे. त्या 2 तासाच्या प्रवासामध्ये माझ्यात ती खंत होती, की मला फोटो काढायचा आहे साहेबांसोबत. म्हणजे त्या विमानामध्ये जवळपास 250-300 लोकं होते. त्या 2 तासात माझं फक्त एकच होतं, की मला साहेबांसोबत फोटो काढायचा आहे. कारण दाखवलं आणि ती एक घडलेली घटना आहे. त्याचा पुरावा असणं पण एक महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. एक आठवण असणं महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. तर शेवटी ज्यावेळेस फ्लाइट लँड झाली, साहेब उठून उभे राहिले. साहेब उठून उभे राहिल्यानंतर मी त्यांच्या जवळ गेलो आणि ते साहेबांच्या मध्ये ते एअर होस्टेस थांबले होते. तर मी त्यांना सांगितलं, परत रिक्वेस्ट केली, की मला सरांसोबत एक फोटो काढायचा आहे. माझी ती आठवण राहील. तर त्यांनी रिक्वेस्ट केली, की सर नाही म्हणून. तर साहेबांच्या ज्या पत्नी आहेत, मी तिथं मागे थांबलेलो असताना त्यांनी मला सांगितलं, की जा ना म्हणून. तर मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, की मॅडम थोडंसं तुम्ही साईडला सरका आणि मग तो फ्लाइटमध्ये लँडिंग नंतर मी तो फोटो काढला. साहेबांच्या बरोबर. विमानामध्येच बरोबर. तिथेच फोटो काढला. त्यानंतर काय वाटलं तुम्हाला मग?
त्या प्रवासातला कसं वाटलं, म्हणजे तो प्रवास त्या दिवशीचा प्रवास कसा वाटला, हा अनुभव? तो अविस्मरणीय, एवढंच सांग. येस. तो प्रवास अविस्मरणीय. लोक म्हणजे साहेब त्यांच्या कर्तृत्वानेच मोठे आहेत, एवढंच म्हणा. अक्षयजी, आपली जी लढाई आहे ती एक प्रस्थापित उमेदवारांशी होणार आहे आणि ही होत असताना जे काही कोणत्याही नवख्या उमेदवाराला जे काही अडथळे निर्माण होतात, म्हणजे कुठल्याही मतदारसंघामध्ये, कुठल्याही वार्डामध्ये, तर त्या अडथळ्यांना तुम्ही कसं सामोरं जाणार? आणि आता आपण फिरत असताना आपल्याला त्या प्रभागामध्ये काय अनुभव येत आहेत, लोकांच्याकडून कसा प्रतिसाद मिळत आहे? सर, प्रभागात मी फिरत असताना, प्रभाग क्रमांक 21 मध्ये मी फिरत असताना आता जे लोकांकडनं मला गोष्टी कळतात आहे, फिरत असताना म्हणजे मी त्याच प्रभागात वाढलेलो आहे. फिरत नव्याने जेव्हा मी फिरतोय, आज वातावरण, लोकांची मानसिकता अशी आहे की जे काही बलाढ्य लोक आहेत किंवा जे धनधानगे लोक आहेत, ती सगळं त्यांचा कल भाजपकडे आहे. आता त्यांना असं वाटतं की आम्ही विरोधक म्हणून जेव्हा लोकांसमोर जातो, त्यांना वाटतं की ईव्हीएम मॅनेज होतात आहे, पैसे वाटले जातात आहे. त्यांच्यासमोर इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर तुम्ही कसं त्यांच्यासमोर लढणार? मला एवढंच सांगायचं आहे सर, की मी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवतोय, माझ्या विरोधात जे आहेत, माझे नगरसेवक राहिलेले आहेत 15 वर्ष, माननीय श्रीनाथ बिमले साहेब. त्यांना माझी एक विनंती आहे, की तुम्ही कमळ चिन्हावर निवडणूक नका लढवू. तुम्ही ओपन चिन्हावर निवडणूक लढवा आणि माझं चिन्हही तुम्ही निश्चित करा. त्याच्यानंतर या निवडणुकीला आणि त्याच्या निकालाला जी रंगत येईल आणि ही खरी निवडणूक जेव्हा होईल, तेव्हा लोकांचा कल लक्षात येईल.